आजचा 26वा दिवस आहे, तरी आपण मागे नाही ह्याच्यापासून मागे नाही हटलेलं आहे. ते मला बघून खूप समाधान होतं. याच्या पुढची दिशा काय असेल? नमस्कार, मी हां. अशोकराव जाधव. हां. लक्ष्मी ॲग्रोटेक कंपनीच्या विरोधात हं. ते पिपास प्रोडक्शन बंद व्हावं म्हणून आम्ही इथे धरणं धरून बसलोय. त्याला आजचा 26वा दिवस आहे. या 26व्या दिवसापर्यंत प्रशासनाने आजपर्यंत या क्षणापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. याची दखल जनतेने मात्र मोठ्या प्रमाणावर घेतलेली आहे. वा. ते पहिल्यापासून जसं वाटत होतं की मी आणि राजेंद्र आमरे, उदय घाग, सावंत देसाई आणि साळवी, बशीर मुजावर अशा आम्ही 6 जण होतो. हां. पण आता असं लक्षात यायला लागलंय हां. आजच्या 26व्या दिवशी की लोक स्वयंप्रेरणेने जागे झालेले आहेत वा. आणि लोकांना असं वाटतं आहे हां. की ही कंपनी बंद झाली तरच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित राहील. त्याप्रमाणे लोक आता स्वतःहून यायला गावोगावची लागले. बैठका घ्यायला लागलेत. गावोगावच्या बैठका घेऊन लोकांचं प्रबोधन करू लागलेत की या कंपनीला विरोध करणं हे कसं आपल्या दृष्टीनं, जीवनाच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. वा. आणि म्हणूनच माझं असं लोकांना, आणखी महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना असं आव्हान आहे, स्त्री पुरुषांना, की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि स्वतःच्या भावी पिढ्यांचं आणि स्वतःचं जीवन सुरक्षित करावं एवढंच. म्हणून हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये शेवटचा निर्णय यांचं प्रिपास प्रोडक्शन बंद होईपर्यंत थांबणार नाही असं आम्ही महाराष्ट्राला सांगतो आहोत. आणि सगळ्यांनी, अगदी सगळ्यांनी, कुणाच्याही मनात काही असलं, आंदोलकांच्या कर्तेवरती असलं आणि आंदोलकांच्या विरोधात जरी असलं तरी, जरी विरोधात असलेल्या लोकांना सुद्धा माझं सांगणं असं आहे की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरी याच्यामध्ये सहभागी. एवढंच माझं सगळ्यांना आव्हान आहे. एवढंच बोलतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा. खूप खूप मस्त वाटलं.